नवी मुंबईमधून एक बातमी समोर येते। गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। शिवसैनिकांनी हा प्रयत्न केलाय। कार्यक्रम पत्रिकेच्या वादावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। पालकमंत्र्यांचं नाव वगळून राजशिष्टाचार डावलला नवी मुंबईतील शिवसेना आक्रमक झाली। वाशी रुग्णालयावर गणेश नाईकांना फलक आणि काळे झेंडे दाखवण्यात आले। महापालिकेच्या आणि आमदार निधीतून लोकार्पण आणि उद्घाटन करणाऱ्या कामांच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे। पालकमंत्र्यांचं नाव वगळून राजशिष्टाचार डावलल्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेनेचा हा आरोप आहे। नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे। एकनाथ शिंदे यांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे। फलकबाजी करण्यात आलेली आहे, काळे झेंडे दाखवण्यात आले। सोबतच गणेश नाईक, मंत्री गणेश नाईक यांची गाडी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। कार्यक्रम पत्रिकेच्या वादावरून शिवसेना आक्रमक झाली। शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। गणेश नाईक यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। त्यांच्या गाडीला अडवण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून झाला। जाणीवपूर्वक बगल दिली जाते अशा प्रकारचा एकंदरीत शिवसैनिकांचा आरोप आहे। आणि आज लोकार्पणाचा दिवस आहे। अनेक रुग्णालयांचे लोकार्पण आहेत, मशीनचे लोकार्पण आहेत, काही उद्घाटन आहेत आणि या वेळेला या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक जे आहेत हे या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करतात। मात्र पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आता मी आहे ते वाशीमधील रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे गेटवर आणि या गेटवरच शिवसैनिक उभे आहेत। आता या ठिकाणी गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवले आहेत। त्यांच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा तीव्र निषेध शिवसैनिकांकडून करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसते। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत, किशोर पाटकर आहेत। वारंवार हे होताना दिसतंय, वारंवार अशा प्रकारच्या तुमच्या सूचना असतात की असं करू नका, असं करू नका, मात्र तरीही असं होतंयच। महाराष्ट्रामध्ये कुठेही असा कर्मदळिद्रीपणा होत नाही जो नवी मुंबईत होतो। हा यांच्या नेहमीचा डोक्याचा कमकुवतपणा आणि कोतेपणा आहे। कोणाचंही नाव काढा, कोणाची पाठी तोडा, ह्या गोष्टी करून हे ना मोठं होता येते असं हे ना वाटत असेल। पण शिंदे साहेबांना आदरणीय पंतप्रधान अमित शाह साहेब आपल्या बाजूला खुर्ची देतात। ह्या लोकांनी थोडंसं नाव काढल्यामुळे आमच्या साहेबांचा मोठेपणा कमी होणार नाही, पण ह्याच्या पुढे आहे ना आम्ही आक्रमकतेनेच जबाब देणार आणि यांचे जे जे असे कार्यक्रम असेल ते आम्ही रोखून धरणार। तुम्हाला काय वाटतं हे जाणीवपूर्वक असं नाव वारंवार केलं जाते? हे जाणीवपूर्वकच करण्यात येते। मागे मंदाताईंनी जेटीच्या स्वतःची पाठी लावली आणि पाठी फोडायला लावली, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला विचार करतात इकडचे शिल्पकार। हे आम्हा लोकांना अनुभव आहे, पण जनतेला पण कळू द्या ना यांचा कसा विचार आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो। प्रोटोकॉलप्रमाणे पालकमंत्र्यांचं नाव असणं अनिवार्य आहे, मात्र नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं गणेश नाईकांच्या या कार्यक्रमाचा निषेध करताय, नवी मुंबई महानगरपालिका तितकी जबाबदार असं वाटत नाही तुम्हाला? हे बघा, ज्यावेळेस निवेदन पत्रिका निघाली आयुक्त साहेबांकडून त्यामध्ये पालकमंत्र्यांचं त्या ठिकाणी नाव होतं, परंतु त्यानंतर जे आहे महापौर दालनातून जेव्हा पत्रिका खूप मोठं विधान आहे, तुम्हाला कुठून मिळाली होती आधीची पत्रिका? निश्चितच आम्हाला आमच्या सोर्सेसनी आणि तुम्ही वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ते समजलं की पत्रिक निघाली होती आयुक्तांकडून। त्याच्यानंतर जे आहे महापौर दालनातून जेव्हा पत्रिक निघाली त्यामध्ये पालकमंत्र्यांचं नाव डावलण्यात आलं। हे खऱ्या अर्थाने जी MRI सुविधाचं आज या ठिकाणी उद्घाटन करताय ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे। हे वैयक्तिक आकस आहे असं तुमचं म्हणणं आहे? 100% यांचं ते वृत्तीच राहिलेली आहे, ती कुठेतरी त्यांना सुदबुद्धी मिळावी यासाठीच आज आम्ही या ठिकाणी शिवसेना एकंदरीत ह्या स्थितीनं जेव्हा जनसामान्यांना या सेवा मिळतात तेव्हा या सगळ्या सेवा सर्व मिळून द्यायच्या असतात, मात्र अशा प्रकारचे एकतर्फा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, एकतर्फे केले जातात। तुम्ही या संदर्भामध्ये समाधानी आहात का आणि काय तुम्हाला असं वाटतं हे वारंवार होताना दिसतंय? खरं पाहता हे कुठंतरी आकसापोटी नाईक साहेब वागत असतील। नाईकांना शिंदे साहेबांचा होत चाललेला मोठेपणा किंवा नावलौकिक सहन न झाल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी करायला सुरुवात केलेल्या आहेत। प्रोटोकॉलनुसार साहेबांचं नाव आधी पाहिजे होतं, जे आयुक्त कार्यालयातून आलं होतं, परंतु महापौर दालनात असं काय झालं की साहेबांचं नाव डावललं गेलं आणि हा ज्या आज ते MRI मशीनचं ओपनिंग करतायत, हा MRI मशीनसाठी दिलेला निधी हा पूर्णतः शिंदे साहेबांनी दिलेला, याचा आम्ही पुरावे हा शेवटचा इशारा म्हणावा, पुढची काय रणनीती असेल पुढे? हे दुसऱ्यांदा झालेलं आहे। पहिला आपल्याला माहित असेल की पाम बीचवरून जो ठाणे बेलापूर रोडला जातो त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं त्यांनी वृत्त केलं होतं। आजही त्याच पद्धतीने पुढे तुमची भूमिका काय? आम्ही या ठिकाणी आज इथून हलणार नाही जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला उत्तर देत नाही, तोपर्यंत शिवसैनिक या ठिकाणी हलणार नाही आज। तर हे होते शिवसैनिक ज्याने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक अशा प्रकारचा प्रकार केला जातोय आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रकारचा तीव्र निषेध करतोय। त्यामुळे पुढे आता काय होतं, महानगरपालिका या संदर्भामध्ये काय निर्णय घेते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई। अनेक दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या